माणसाने पॉझिटिव्ह राहत जा, कायम पॉझिटिव्ह राहा आणि कोणाचा विश्वासघात होऊन द्यायचा नाही. कोणाच्या प्रामाणिकपणाला मी दुसऱ्या चरण सांगतोय, दुसरं चरण चाललंय आपलं, कसं राहा याचं मार्गदर्शन आहे. 12 वाजले जे 2 मिनिटं ऐका. कोणाचा विश्वासघात दादा होऊन द्यायचा नाही, कोणाच्या प्रामाणिकपणाला तडा जाऊ द्यायचं नाही. दुसरं वाक्य ट्रेडिंगचं ऐका. 3 जण सख्खे मित्र, एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव धन, एकाचं नाव विश्वास. 3 जण सख्खे मित्र, पक्के मित्र, जिगरी मित्र, लय जीवाचे मित्र आहे का नाही. पण 3 जण एक दिवस भेटले, म्हणले का रे इतक्या वर्षापासून आपण एकत्र काम करतोय, आता आपण आपल्या आपल्या गावाला चाललोय, जर आपल्याला परत भेटायचं असलं तर काय करावं लागेल, कुठं भेटावं लागेल. तेव्हा ज्ञान म्हटलं मी तुम्हाला शाळेत भेटेल, विद्यालयात भेटल, कॉलेजमध्ये भेटल. धन म्हटलं मी श्रीमंत लोकांच्या घरी तुला भेटल. पण विश्वास शांत होता, रडत होता आणि रडता रडता सांगू लागला, दादा हो तुमचं काही नाही, पण मी जर एकदा एखाद्याच्या आयुष्यातून निघून गेलो का या जन्मात परत त्याला कधी भेटत नाही. कळलं तर पा, विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला का जीवनरूपी फांदीवर तो कधी बसत नाही. म्हणून कधीच कोणाचा विश्वासघात होऊ द्यायचा नाही. विडालो विडालो. इतकं चांगलं जीवन जगा कोटकर आणि कोटकरांचे पाहुणे, इतकं चांगलं जीवन जगा. म्हातारी आईचं आयुष्य मी काल सगळं जीवन चरित्राचा आढावा प्रवीण दादानी मला पाठवला. किती वाईट दिवस, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा म्हातारीनं केला आहे का नाही. वडिलांनी पण केला, पण वडील 23 वर्षापूर्वी जगात निघून गेले. त्यानंतर सगळ्यांचा सांभाळ आईनं केला होता. किती नातींना चांगलं जीव लावलं, नातींच्या बद्दल किती आस्था, नातवांबद्दल आस्था, पंत्यांबद्दल आस्था, पंतवांबद्दल आस्था, सगळ्यांची चौकशी काळजी. दिवाळीला एकत्र आले म्हणजे सगळ्यांच्या तोंडावरून हात फिरवणं. किती किती चांगला दिवस, सोन्याचा दिवस. 44 लोकांचं कुटुंब आजपर्यंत कुठंच पाहिलं नाही. हे कोटकर कुटुंब आहे. काय एकत्र आले हो, किती मजा असेल बा तुमच्या घरी. तुमच्या घरी आमदार काय येत असतील ना, म्हणजे तुमचा त्यांचा चांगला जवळचा संबंध असेल बा असं. चला बा आता लक्ष असू दे आमच्याकडे. आजी माझी सगळे येत असतील तुमच्याकडे आहे का. एवढे लोक म्हटल्यावर मग त्यांना गरज जास्त आहे ना महाराज, असं असं मला म्हणायचं. दुसऱ्यात नका डोकं लावू. बघायची जीवन गेले, चांगली ती माझी जीवाची येत. लय वेळेला माझं पुढे बसेल होती बऱ्याच वेळेला, चांगला माणूस ऐका. मुद्दा आपला हा चालला होता, एवढ्या लोकांचं कुटुंब म्हातारीनं सांभाळलं. आणि एक सांगतो तुम्हाला महाराज, पूर्वी 2 पाखी घरं होते. संपले माझं कीर्तन. 2 पाखी घरं असायचे बघा, 2 पाखी घरं, कौलाची घरं, सागर महाराज येऊ दादा, असे 2 पाखी घरं असायची. आणि त्याला मध्यभागी खांब असायचा, खांब, त्याला काय म्हणायचे, मेड. मेड, त्या मेडीवर सगळं घर असायचं वातमाची. पण ती मेड जर कराकली ना ताई, कराकली, त्याला तडा जर गेला ना तर कवा ते घर कोसळलं सांगता येत नव्हतं. 23 वर्षापूर्वी एक मेड ढासळली, पण दुसरी मेड भक्कम होती. 107 वर्षाची मेड, 107 वर्षाची मेड. मागल्या वर्षी ती मेड डायरेक्ट करकली, तिचे 2 तुकडे झाले. याचा अर्थ आईनं जगाचा निरोप घेतला. आता मात्र इथून पुढे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, इतक्या दिवस आईच्या मनासारखे तुम्ही जगले, आईच्या मनाविरुद्ध तुम्ही काही केलं नाही. इथून पुढे सुद्धा आईच्या मनाविरुद्ध गोष्टी होऊन देऊ नका. तुम्ही लई क्वालिफाईड माणसे, खूप एज्युकेटेड तुम्ही माणसं आहेत, शिकलेली सवरलेली माणसं आहेत तुम्ही. कधीच तुमच्या आई बाबाला म्हणजे विठोबा बाबाला आणि पार्वताबाई आजीच्या जीवाला अर्थात वेदना होतील वरती, असं कधीच आपल्याकडून घडवून देऊ नका. सगळ्यांची उठाठेव जशी आई असताना व्हायची तशीच यापुढे असू द्या, अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढचं चरण असं आहे महाराज, काय आयुष्यात राहत असताना ऋण ठेवायचं नाही, हत्या करायची नाही, वैर ठेवायचं नाही, हसत जा, कोणाला कमी समजू नका. या गोष्टी जर तुम्ही आयुष्यात सांभाळल्या तर आयुष्यात तुम्हाला कधी रडण्याची वेळ येणार नाही. आणि अजून काय करा, नामा म्हणे मनुष्य जन्म,
खूप छान. सागर महाराज आहेत नवले. तुमचं नाव सागर आहे, सागरासारखीच उंच आहे तुम्ही. छान. योगू दादा फार गोड तुम्ही साखर लावली बरं का, सगळे आजीचे नातू फार गोड तुम्ही जोड्या लावल्या आहे. इकडं काय बोलायचं सचिन महाराज. चौधरी री सारखेच पळा द्या भाऊ, रे 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 आहे का नाही. पोरांना घडवतात बरं का. काही पोरं अनाथ आहे त्यांच्याकडं, काही ना वडील आहेत आई नाही, आई आहे तर वडील नाही, अशी पोरं ते दोघं नवरा बायको सांभाळतात, तेच त्यांचे आईबाप होतात. अशी गोड त्यांची संस्था आहे, लिंगदेवला आहे बरोबर ना. लिंगदेवला सगळ्या आई बहिणी वडीलधारी. 2 वाक्य माझे राहिले आणि मला कीर्तन संपवायचं. नामा म्हणे मनुष्य जन्म वाजव ओ, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा होणे उत्तम. सगळे जन्म आहेत, कुत्र बैल गाढव डुकर सगळे जन्म आहेत, पण सगळ्या जन्मांमध्ये उत्तम जन्म फक्त मनुष्य जन्म आहे. त्याला बोलता येते. म्हणून पैशावर विश्वास ठेवायचा नाही. पैसा हा येत जातो राहत जातो, तो थांबत नाही कधी. या धनाचा न तरी विश्वास जैशी तरुवर छाया. आहे का नाही. श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. आपल्यापेक्षा श्रीमंती ऐका ना, आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे श्रीमंती आहे. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येत नाही. पैशाने तुम्ही मंदिर बांधता येतं, देवसुद्धा विकत आणता येतो पैशाने, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने तुम्हाला पुस्तकं विकत घेता येतील, पण त्या पुस्तकातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी माझ्या लक्ष द्या, तुम्हाला पावलं झिजवावे लागतील. कधी श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि इकडे बा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा. संपलं कीर्तन माझं. काय कृष्ण भाऊ, एवढं वाक्य करायचं आपल्याला. कर्मावर माणसाने विश्वास ठेवायचा. कर्म माणसाला देव माफ करेल, आपला आईवडील आपल्याला माफ करतील, सगळं जग आपल्याला माफ करेल, पण आपलं कर्म कधी आपल्याला माफ करीत नाही. इकडे बा माझ्या बोटाकडे. कर्म असं फिरून परत त्या ठिकाणी येत असतं. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही दुसऱ्याला देत असतात तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. तुम्ही शिव्या द्या, समोरून तुम्हाला शिव्या मिळणार. तुम्हाला चांगलं बोला एखाद्याला, समोरचा तुमचे चांगलं बोलणार. आहे का नाही. कर्म फिरून फिरून परत त्या ठिकाणी येत असतं. म्हणून माणसाने कर्माला घाबरायचं. शेजारच्या बाईनं तुमच्याकडून वाटीभर साखर नेली, तुम्हाला वाटीभरच देईल ना का पोता आणून देईल. ऐन वेळेला तुम्ही आमची गरज भागवली तुम्ही आमची गरज, हे घ्या पोत, असं कधी होत नाही. तसा कर्म जे आहे तेच होत असतं. म्हणून कधी माणसाने कर्माला घाबरा, कर्मगती कोणाला चुकवत नाही. आणि शेवटचं वाक्य असं आहे, इतकं चांगलं जगा, इतकं चांगलं जगा. आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखता कामा नाही, आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या हृदयाला खड्डा पडता कामा नाही, स्क्रॅच पडता कामा नाही. आहे का नाही. आणि अजून काय, ज्या दिवशी वरून निरोप येईल त्या दिवशी सुखाने जगाचा निरोप घ्या. पण ज्या दिवशी आपली अंत्ययात्रा निघेल त्या दिवशी अंत्ययात्रेला येणारा पहिला माणूस गावातल्या स्मशानात असला पाहिजे आणि शेवटचा माणूस आपल्या मळ्यातल्या घरी असला पाहिजे. एवढं चांगलं जीवन माणसाने जगा आणि मग जगाचा निरोप घ्या. जशी पार्वताबाई आई जगली, धोंडीबा बाबा जगले, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सगळे नातू परिवार, नाती परिवार, सगळे घरातली माणसं असं जीवन जगावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. पण जगत असताना एक वाक्य ध्यानात ठेवा, सगळे माणसं, लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपल्याला वाटल तसं राहायचं, वाटल ते करायचं. आपल्या पर्सनल लाईफ आहे ती जगायची. फक्त चुकीची घटना घडून द्यायची नाही. बाकी तुम्ही कसंही करा, काही रान कसंही राहा. ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो, आणि ज्याला आपण आवडतच नाही त्याच्या डोक्यात आपण असतो. लोक म्हणतात ना, तो माझ्या डोक्यात आहे. अरे पण आहे ना, तुझ्या डोक्यात कळेना पण मी आहे. त्याच्या मनात आपण आहे. दोघांच्या आयुष्यामध्ये आपलं स्थान असतंच. त्याच्यामुळे वाटेल तसं राहा, चुकीची घटना घडू देऊ नका. देव तुम्हाला कधीच वाईट दिवस येऊ देणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. एकदा उल्लेख करतो, नावं वाचायला वेळ नव्हता आपल्याला, मगाशी उशिरा नावं माझ्याकडे आले. पण फार मोठा परिवार आईचा. संजय दादा, अशोक दादा, डॉक्टर विजयराव, डॉक्टर योगेशराव, नितीन दादा, गणेश दादा, इंजिनियर प्रवीण दादा, प्रमोद दादा, संदीपराव साबळे, सागर दादा साबळे, खंडू दादा गजे, मोहनराव गजे, शशिकला आवारी, निर्मलाताई लांडगे, संगीताताई नवले, मोहिनीताई जगताप, स्नेहलताई नेहे, सविताताई जाधव, ज्योतिताई बोराडे. इकडे पतोंड आहे का, अभिजित दादा, ऋत्विक दादा, आकाश दादा, साहिल दादा, रोशन दादा, ज्ञानेश्वर दादा, ओम दादा, आयुष दादा, आर्यन दादा, रुद्र सेठ. अजून काय आरविक काय काहीतरी आहे, काय लक्ष देणं ते, अरणिका आरणवी काहीतरी आहे, समजून घ्या. आरती ताई,
काय इकडे शारवीत आहे आषाढी, बरोबर का? नाही नाही, आषाढी एकादशी दिवशी आईला आईकडे देवसान आईचं झालं मागल्या वर्षी. काय नशीब आहे बघा. आषाढीला सगळे जगातली लोक पंढरपूरला येतात, आई डायरेक्ट देवाच्या पायाजवळ. काय नशिबी म्हातारी आईचं, काय केलं असेल मागल्या जन्मात म्हातारी आईनं, आणि किती लोक आलेले संकट डोळ्यापुढं आईनं पाहिले असेल. एवढा आकाशाच्या उंचीची म्हातारी आणि आकाशाच्या उंचीचा बाप काही दिवसापूर्वी या जगात निघून गेले. सगळ्यांना माझ्या भेंडाळी तालुका निफाड या गावच्या वतीनं आदरांजली वाहतो. आमचा माऊलीचा दास यूट्यूब चॅनलच्या वतीनं आदरांजली, साऊंडवाल्याच्या दादाच्या वतीनं आदरांजली, सागर दादा, योगेश दादा, सगळ्यांच्या वतीनं आदरांजली. पूजनीय महान श्री संत आदरणीय महाराज पुढं बसलेले आहेत. कारण मी नाव घेऊ शकत नाही, कारण ते फार मोठे उच्च विभाषित आहेत. काय बोलावं आपण, एकरी भाषेत कसं त्यांना बोलावं. मी एवढंच बोलल, तुम्ही साधू आहात, संत आहात, सज्जन आहात, श्रीगुरू आहात. तुम्ही अत्यंत मृदू आहात, अजात शत्रू आहात आणि मार्दवी व्यक्तिमत्व आहात. आमच्या पाठीशी आशीर्वाद असावा. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळ्या वाजवा आणि सर्वांनी म्हणा